मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक सूरज पाटील आणि नगरसेविका सुजाता पाटील यांनी बोललो होतो, करून दाखवलं, वचनाला जागलो, सेवेला लागलो या शब्दांना कृतीची जोड दिली आहे। दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी आपल्या कार्याचा झंझावात सुरू केला असून नवी मुंबईच्या राजकीय पटलावर हे पाटील दाम्पत्य असं पहिलं नगरसेवक ठरत आहे की ज्यांनी विजयानंतर कोणतीही विश्रांती न घेता अवघ्या 36 तासांच्या आत प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केली आहे। निवडणूक संपली, आता केवळ विकास आणि विकासच हा मंत्र जपत विजयानंतर लगेचच प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी या दाम्पत्यानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। सर्वप्रथम त्यांनी सुरक्षिततेचं वचन पूर्ण करत स्वखर्चातून नेरूळ सेक्टर 8 येथील नागरिकांच्या आणि विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाटील लोकप्रतिनिधींनी आज प्रमुख चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामाचा शुभारंभ केलाय। स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे आता प्रभागातील प्रत्येक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याची बारीक नजर राहील। या यंत्रणेचं नियंत्रण थेट नेरूळ पोलीस स्टेशनकडे असेल, ज्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसेल आणि नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होईल। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते। या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नगरसेवक सूरज पाटील यांनी सांगितलंय की 2010 पासून मिळालेल्या जनविश्वासाला आम्ही नेहमीच विकासानं उत्तर दिलंय। निवडणुकीत दिलेला शब्द पाळत अवघ्या 36 तासात आम्ही कामाला सुरुवात केली असून नेरूळ सेक्टर 8 चा कायापालट करण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत। आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीवर आमचा विशेष भर आहे। आज सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरक्षिततेकडे एक ठोस पाऊल उचललंय। येत्या 5 वर्षात विकासाची ही गंगा प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल। ही तर केवळ सुरुवात आहे। आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या विचारांनी ही नवी मुंबई विकास कामांनी सजलेली आहे। 2010 पासून लोकांनी आम्हाला कौल दिलाय, आशीर्वाद दिलाय आणि तेव्हापासून विकासाची कास आम्ही सोडलेली नव्हती। कर्मधर्म संयोगानं सेक्टर 8 चा परिसर सुद्धा या प्रभागात मोडला गेला। सेक्टर 6 आणि कुक्षेत गावात पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही आम्ही संजीवजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते नारळ फोडून तिथं लावले। 36 कॅमेरे आम्ही त्या परिसरात बसवले होते। आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला नेरूळ पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने अधिकृतरित्या परवानगी मिळालेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही या प्रचारात सुद्धा लोकांना ते आश्वासित केलेलं की आम्ही टीका टिप्पणीसाठी निवडून नाही येणार, तर विकास कामांनी उत्तर देण्यासाठी येणार। अवघ्या म्हणजे हा गुलाल अजून अंगावरचा निघाला नसेल त्याच्या अगोदर नारळ फोडण्याचं काम आश्वासित केल्याप्रमाणे या बहिणींच्या माध्यमातून आज आम्ही इथं करतोय। मला आनंद आहे की आम्हाला जो विश्वास लोकांनी दिलाय त्या परीने विकास कामांची सुरुवात आज आम्ही केली। निश्चित ही सुरुवात आहे, ही नांदी आहे। या 5 वर्षात या परिसरात विकासांचा भडीमार म्हणजे ते नारळ फोडण्याकरिता माझा कार्यकर्ता, माझा सहकारी सातत्याने बोलवला जाईल, कारण विकास 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 याशिवाय नाईक साहेबांनी दुसरा शब्द आम्हाला शिकवलेला नाही। मी विश्वासानं परत सांगतो, सेक्टर 8 ची लोक खूप चांगली आहेत, त्यांच्याकरिता खूप करण्यासारखं आहे। माझ्या माता भगिनींसाठी ही सीसीटीव्ही गरजेची होती। सुरक्षित वातावरण, सन्मानाचं वातावरण हा माझ्या प्रत्येक बहिणीला दिला शब्द आज मार्गस्थ होतोय, याचा आनंद आहे। या ठिकाणी प्रत्येक चौक असेल, येण्या जाणाऱ्याचे ठिकाणं असतील, वर्दळीचे ठिकाणं असतील, बाजार असेल, त्या ठिकाणी हे सीसीटीव्ही लागणार आहेत आणि या सीसीटीव्हीचा कंट्रोल नेरूळ पोलीस स्टेशनकडे असणार आहे। त्यामुळे निश्चित नागरिकांच्या करिता हा सुखावह उपक्रम आज आम्ही त्यांच्या स्वाधीन करतोय, त्यांच्या सेवेत अर्पण करतोय। या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, समाजसेवक गणेश रसाळ, अनिल लोखंडे आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।